आज दिनांक 9 जुलै 2025 रोजी संयुक्त किसान मोर्चा व देश पातळीवरील कामगार संघटना यांनी संपूर्ण भारत बंदचे आंदोलन जाहीर केले असून त्या अनुषंगाने चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना निवेदन सादर। तर निवेदनात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा व 7/12 कोरा करा, उत्पादन खर्च अधिक 1.5 पट नफा ही स्वामीनाथन कमिटीची शिफारस लागू करा, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाच्या आधारभूत किमती MSPचा कायदा करावा, चांदवड तालुक्यातील तळेगाव येथील गायरान जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे करावी, देवरगाव येथील गायरान जमिनीवर 20 वर्षांपासून असलेली घरे नियमित करावी, तर तळेगाव येथील गायरान जमीन सन 1965 पासून आदिवासी शेतकरी वहित करीत आहेत। त्याचबरोबर दिनांक 12/6/1974 रोजी ग्रामपंचायत तळेगाव रोही यांनी ही जमीन आदिवासी यांना द्यावी असा ठराव देखील मीटिंगवर ठेवला होता। मात्र दिनांक 11/9/1997 रोजी देखील असा ठराव होऊनही जमीन आदिवासी यांना कसण्यासाठी द्यावी असा ठराव केला होता, परंतु जमीनधारक अनेक वेळा सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत। मात्र सरकार फक्त आश्वासन देत आहे। या संदर्भात कारवाई अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, तरी या भारत बंद आंदोलनात किसान सभा मागणी करत आहेत। याची माहिती किसान सभा नाशिक जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे देवगाव यांनी दिली। आज दिनांक 9 आज संपूर्ण भारतभर भारत बंद हे आंदोलन देशातल्या संयुक्त किसान मोर्चा आणि देशातल्या सर्व कामगार संघटनेने मिळून आज संपूर्ण देशभर हे आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने चांदवड तहसील कचेरीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती निवेदन देण्याचं काम या ठिकाणी किसान सभेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, त्याचप्रमाणे शेत जमिनीवर अवलंबून असणारे जे काही आदिवासी शेतकरी आहेत, जे वन विभागातले शेतकरी आहेत, या सर्वांच्या नावे जमीन कसदारांच्या नावे करावी ही सुद्धा प्रमुख मागणी त्याच्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे आधारभूत किमतीचा MSPचा कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने किसान सभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करीत आहोत। त्याचप्रमाणे तळेगाव रही येथील जे आदिवासी शेतकरी 1965 पासून जमीन कसतायत, या संपूर्ण जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे ती जमीन शासनाने या कसदारांच्या नावे करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येत असून ही जमीन लवकरात लवकर कसदारांच्या नावे झाली पाहिजे। लाभधारक जे काही शेतकरी या ठिकाणी आदिवासी उपस्थित आहेत, या आदिवासी शेतकऱ्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे। अनेक वर्षापासून सरकारकडे ही मागणी आपण करत आहोत, परंतु सरकार त्यामध्ये दिरंगाई करीत आहे, कुठल्या प्रकारचा निर्णय होत नाही आणि म्हणून आजच्या या भारत बंद आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही ही मागणी करत आहोत की ही वनजमीन संपूर्ण कसदारांच्या नावे झाली पाहिजे। त्याचप्रमाणे देवरगाव येथील जे काही भूमिहीन शेतकरी आहेत, भूमिहीन आदिवासी आहेत, ते आदिवासींची घरं या गायरान जमिनीवरती आहेत आणि ते सुद्धा नियमित करावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करीत आहोत। माजी महसूल मंत्र्यांनी विखे पाटलांनी जाहीर केलं होतं की हे या जमिनीवर असणारी घरं आम्ही या ठिकाणी नियमित करू, पण अद्यापर्यंत त्यात कारवाई झालेली नाही आणि म्हणून किसान सभेच्या वतीने ही मागणी सुद्धा आजच्या दिवशी आम्ही करत आहोत। यावेळी भास्करराव शिंदे किसान सभा नाशिक जिल्हा अध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ जिरे, रामदास शिवराम जिरे, बारकू रामभाऊ पवार, पुंजाराम सयाजी जिरे, देवराम निवृत्ती जिरे, प्रवीण केदारे, बाळू शिवराम जिरे, सोमनाथ रामभाऊ जिरे, अण्णा आबाजी जिरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।